नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केट आपल्याला एक चॉपी ट्रेड बघायला मिळाला, वोलाटाईल ट्रेड, ओपनिंग फ्लॅट झालेलं, पण त्यानंतर निफ्टीनं 24,900 हा महत्त्वपूर्ण सपोर्ट रिटेस्ट केला। ऑलमोस्ट 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजची सपोर्टसुद्धा 24,900च्या आसपास येतोय आणि गेले 3 सेशन्स निफ्टी जो आहे तो 24,900च्या आसपास येतोय आणि तिथून रिबाउंड होण्याचा प्रयत्न करतोय आणि आजही एक त्याच प्रकारचा अटेम्प्ट निफ्टीनं क्लोजिंग सेशनला दाखवला। मॉर्निंग फ्लॅट झाल्यानंतरनं डिक्लाइनिंग आलेली ऑलमोस्ट 24,900पर्यंत, त्यानंतर 25,000च्या आसपास थोडंसं सस्टेन राहिलं आणि क्लोजिंगला शेवटला 2-2.5 नंतरनं निफ्टीमध्ये एक चांगली रॅली आली। एक 100-150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये निफ्टी जाऊन बंद झाला। पण आजच्या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे बँक निफ्टीमध्ये चांगली रिकव्हरी बघायला मिळाली। लोअर लेवलवरून 58,500च्या आसपासवरून ऑलमोस्ट बँक निफ्टी जे आहे ते 59,200ला जाऊन बंद झाली। 700 पॉईंटचा राईज बँक निफ्टीमध्ये आला आणि आजच्या निफ्टीला वरती खेचण्यामध्ये बँक निफ्टीचाच आज जास्त महत्त्वपूर्ण वाटा राहिला आणि त्यासोबत मेटल सेक्टरचा। आणि नंतरनं क्लोजिंगला जी रिकव्हरी आली ती ब्रॉड बेस आली। सगळे सेक्टर्स IT, फार्मा, बँक्स या सगळ्यामध्ये रॅली आली, रिकव्हरी आली, त्यामुळे परिणामी निफ्टी जे आहे ते चांगलं 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला। त्यामुळे पॉझिटिव्ह गोष्ट म्हणता येईल, पण थोडंसं वोलाटाईल राहील बजेटपर्यंत, कारण विक्स हाय आहे, विक्स हायर लेवलला आहे आणि बजेटपर्यंत मार्केटमध्ये वॉलेटिलिटी ही निश्चित राहील। आजची रिकव्हरी होण्यामागे दुसरी कारण आहे की युरोपियन युनियन आणि भारत याच्यामध्ये एक चांगली ट्रेड डील झालेली आहे। FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे। बरेच महिने चर्चा सुरू होती आणि ती न्यूजसुद्धा आज मार्केटमध्ये आली आणि त्याच्याच जोरावर मला वाटतं निफ्टीला क्लोजिंग सेशनला, कारण दुपारी 1:30 वाजता त्यांची प्रेस कॉन्फरन्स, जॉईंट प्रेस कॉन्फरन्स मोदी आणि युरोपियन युनियनचे चेअरपर्सन यांची झाली प्रेस कॉन्फरन्स आणि 1:30च्या आसपास, आणि त्यानंतरनं मार्केटनं एक ग्रीप घेतली दुपार 2 नंतरनं आणि जवळपास 700 पॉईंट बँक निफ्टी पॉझिटिव्ह, सेन्सेक्स 300 पॉईंट बँक निफ्टी 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झालं। त्यामुळे एक सुरुवात आहे पॉझिटिव्ह ट्रेड डीलची। US सोबत जर ट्रेड डील झाली तर मला वाटते निश्चित चांगली मार्केट रिकव्हरी करू शकतो। FIचा विक्रीचा ओघ जर कमी झाला तर मार्केटला रिकव्हरी येईल, पण ओव्हरऑल निफ्टी जो आहे तो 25,000च्या अराउंड, 24,900 25,000च्या अराउंड सपोर्ट आपल्याला फाइंड आउट करताना पाहायला मिळतो आणि मला वाटते निश्चित जर निफ्टी बजेट चांगलं राहिलं, कोणतेही टॅक्स वाढले नाहीत कॅपिटल मार्केटवर, तर निश्चित मार्केटला चांगली रिकव्हरी रॅली येऊ शकते। जर टॅक्स कट झाले तर एक ट्रेमेंडस रॅली येऊ शकते। पण बजेट रविवारी आहे, 1 तारखेला मार्केट सुरू आहे, तोपर्यंत थोडंसं मार्केट जे आहे ते चॉपी राहू शकतो, वोलाटाईल राहू शकतं। उद्याच्यासाठी टेक्निकली बोलायचं झालं तर निफ्टी 24,900 आणि 25,000 हे 2 स्ट्रॉंग सपोर्ट आहेत। लोअर लेवलला 25,000 पहिला सपोर्ट, 24,900 दुसरा सपोर्ट, हे 2 स्ट्रॉंग सपोर्ट आहेत। 25,250 आणि 300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 25,300च्या वरती मेंटेन राहिला तर एक चांगली रिकव्हरी 25,400 ते 500 पर्यंत येईल। अदरवाईज आता जी काही रिकव्हरी आली 25,175 वरून 25,250 ते 300पर्यंत निफ्टी जाऊ शकते, म्हणजे आणखी 100-125 पॉईंट उद्या वरती जाऊ शकतो आणि 25,300च्या वर मेंटेन राहिला तर 25,400 ते 500 पर्यंत निश्चित जायला असं वाटते। लोअर लेवलला 25,100 पहिला सपोर्ट, त्यानंतर 25,000 आणि त्याच्याखाली 24,900 हे 3 सपोर्ट लेवल आहेत। त्यानुसार तुम्ही काम करू शकता, पण थोडंसं बाय ऑन डीप राहणं गरजेचं आहे आणि FIची विक्री असल्यामुळे हायर लेवलला थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे की FIs कंटिन्यू विकत आहेत। कालही FIने 3,100 करोडची विक्री केली, DISने 3,100 करोडची खरेदी केली। जोपर्यंत बजेट होणार नाही आणि टॅक्स बाबतीत क्लॅरिटी येणार नाही आणि US ट्रेड डील होणार नाही तोपर्यंत थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे। एव्हाना इराण आणि अमेरिकेच्या वॉर संकटाला घेऊन सुद्धा कॉशियस राहणं गरजेचं आहे। बँक निफ्टीला बघायचं झालं तर एक चांगली ट्रिमेंडस रिकव्हरी आली, त्यामुळे जर उद्या 59,300च्या वर मेंटेन राहिला तर 59,500 पर्यंत जाईल। 59,500च्या वर गेला तर निश्चित बँक निफ्टी परत पुन्हा 60,000 पर्यंत जाईल। मग उद्याच्या सेशनला पहिला रेजिस्टन्स 59,300, त्याच्यावरती गेला तर 59,500, 59,200च्या खाली आला तर 59,000 पहिला सपोर्ट आहे। 59,000च्या खाली आला तर 58,700 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। या लेवल्सनुसार बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही उद्या काम करू शकता। आज NSEमध्ये 1,863 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2,247 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 34 शेअर्स वाढले, त्या बाजूला 16 शेअरमध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त आहे, वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे। सेक्टर इंडिसाइजेसमध्ये आज FMCG आणि ऑटो सेक्टरवर दबाव राहिला, त्या 2 सेक्टरलाच या युरोपियन युनियन सोबतच्या ट्रेड डीलचा फरक पडू शकतो, खास करून ऑटो सेक्टरला, कारण गाड्या स्वस्त होणार आहेत आणि काही कन्झ्युमर गुड्स। बाकी मेटल्स, बँक्स, IT, रिॲलिटी, फार्मा आणि पब्लिक सेक्टर, एंटरप्राइजेस हे सगळे सेक्टर्स चांगले पॉझिटिव्हमध्ये 1 ते 2% पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेत। ग्लोबल मार्केट आढावा गेलं तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत। डाऊ फ्युचर 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। US मार्केट ऑल टाईम हायला ट्रेड करत आहेत, पण जिओपॉलिटिकल टेन्शन इराणला घेऊन जे सुरू आहे त्यामुळे मार्केटला थोडी व्हॉलॅटिलिटी ॲड होते आणि थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे। तर बघा उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।